शिवसेना के उम्मीदवार बालाजी किनीकर के समर्थन में केंद्रीय मंत्री रामदास अठावले की उल्हासनगर में भव्य जनसभा। उल्हासनगर के सुभाष टेकड़ी परिसर में एक भव्य सभा का आयोजन किया गया। केंद्रीय राज्य मंत्री और आरपीआई अध्यक्ष रामदास अठावले ने शिवसेना महायुति उम्मीदवार बालाजी किनीकर के समर्थन में जोरदार अपील की। आठवले ने जनता को संबोधित करते हुए कहा कि शिवसेना महायुति के उम्मीदवार बालाजी किनीकर को धनुष्बाण निशानी पर बटन दबाकर भारी बहुमत से जिताएं। अठावले ने कहा, उल्हासनगर और पूरे राज्य के लोगों के विकास के लिए महायुति सरकार का गठन बहुत जरूरी है। महाराष्ट्र में महायुति सरकार ने समाज के हर वर्ग के लिए कल्याणकारी योजनाएं लागू की हैं और इसके विकास पर विशेष ध्यान दिया है। मैं सभी से अनुरोध करता हूं कि इस संकल्प को साकार करने के लिए अपना बहुमूल्य वोट दें और शिवसेना उम्मीदवार बालाजी किनीकर का समर्थन करें। एकनाथ शिंदेजींना सांगणार आहे की आमच्या समाजाच्या माणसाला, आमच्या गरीब समाजाच्या माणसाला मंत्रिपद द्या। बहुतांश निवडून आलेल्या बालाजी किनीकरांना मंत्रिपद मिळालं पाहिजे। सत्ता आल्यानंतर तिथे मंत्रिपद मिळालं पाहिजे। आणि या उल्हासनगरच्या ज्या समस्या आहेत, अंबरनाथ विधानसभेच्या ज्या समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला त्यांना संधी देणे अत्यंत आवश्यक आहे। आणि म्हणून माझ्या भगिनीने एवढं सांगणं आहे की आमची स्कीम आमच्या मुख्यमंत्री साहेबांची आहे, लाडकी लेक। फारच फेमस आहे स्कीम लाडकी लेक। या निवडणुकीमध्ये लावणार आहे महाविकास आघाडीला बळी। त्यामुळे माझं काम चाललेलं आहे, तुम्ही तुमचं काम करा, माझं काम चाललेलं आहे। मी माझ्या कामामध्ये खुश आहे। माझ्यासोबत माझे सगळे कार्यकर्ते, त्यांना काही मिळालं नाही ते माझ्यासोबत आहे। कुठली सरकारी कमिटी नाही मिळाली ते माझ्यासोबत आहे। उपाधी नाही ते माझ्यासोबत आहे। त्यामुळं माझ्याकडे कार्यकर्त्यांची फार मोठी फळी आहे। म्हणून बालाजी किनीकर मला पुढे जायचं आहे। बरीचशी माणसं आमच्या सगळ्या भगिनी अपेक्षेने या ठिकाणी आलेले आहे। अजून आपल्याला जे अजून ओळखी आपले राहिलेले आहेत त्यांची भाषा आपण करा। आपल्या भाषेतून अप्रूव्ह झालेलं आहे। अजूनही काय बोलायचं असेल तर आपणही बोला। लांडगे जे आलेले आहे, जगन्नाथ पाटील आहे, पुढे सावंत आहे, हे आपले विचार मानसिक बोलायचं असेल तर। म्हणून त्या ठिकाणी वेळ वगैरे झालेली आहे। मला इथे दोन सभा करून मला मुंबईला 2 ठिकाणी सभा आहे, तिकडे मला जायचं आहे। त्यामुळे आज इथे आपण चांगली सभा ठेवली। एवढ्या लवकर एवढे आमच्या सगळ्या भगिनी आणि एवढे लोक जमवले त्याबद्दल सगळ्या कार्यकर्त्यांना आभार व्यक्त करतो आणि बालाजी किनीकरांना चांगल्या मताने निवडून द्या एवढंच आवाहन करतो। नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत। आज अतिशय व्यस्त वेळात वेळ काढून आमचे रिपब्लिकन पक्षाचे जे नेते आहेत रामदास आठवले साहेब, केंद्रीय समाज कल्याण मंत्री, यांनी डॉक्टर बालाजी किनीकर यांच्यासाठी येऊन त्यांना मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे। त्यांनी असंही सांगितलं की इथं आपली मतं वाया घालू नका, इकडे तिकडे देऊन मतं वाया घालू नका। बालाजी किनीकर यांना आपल्याला मंत्री बघायचं आहे। जर 4थी टर्म ते निवडून आले म्हणजे येणारच, आणि आल्यानंतर त्यांना आपल्याला मंत्री म्हणून बघायचं आहे। मंत्री झाल्यानंतर त्यांचा ह्या विभागामध्ये, अंबरनाथ विभागामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये ते विकास करतील असे आठवले साहेबांनी स्वतः ग्वाही दिलेली आहे। आठवले साहेब ते युतीसाठी प्रचार करत आहेत। आमदार बालाजी किनीकर हे त्यांचे पण लाडके आहेत, कारण त्या आमदार बालाजी किनीकर यांनी जे विजयस्तंभासाठी जे काही केलेलं आहे त्याची पण माहिती या ठिकाणी किरण सोनवणेंनी दिली। ती दलित समाजासाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे की जी अतिशय म्हणजे ती बाब त्यांनी केल्यामुळे आज विजयस्तंभ दलितांच्या ताब्यात आलेला आहे। आणि त्यामुळे इतर लोकांच्या भूलथापांना बळी पडू नये। अनेक लोकांचे जर अजेंडे वाचले, तुम्ही अजेंडे पाहिले तर ते नगरसेवकांचे अजेंडे आहेत। म्हणजे नगरसेवकाच्या भूमिकेतून तो बाहेर निघालेलेच नाहीत। नगरसेवक ज्या पद्धतीने काम करणार, गल्ल्या बनवणार, पोळ्या बनवणार, रस्ता बनवणार, पूल बनवणार, हे नगरसेवकाची कामं आहेत। लाईट आणणार, पाणी आणणार, हे आमदाराचे कामं नाहीत। आमदाराचे कामं असतात पॉलिसी बनवणं। एखादी जशी लाडकी लेकची पॉलिसी बनवली, 1500 महिलांना ही पॉलिसी बनवली, किंवा मुलींना 1,18 वर्षानंतर ही पॉलिसी, अशा प्रकारच्या पॉलिसी बनवण्याचं म्हणजे पॉलिसी मेकर असतात ते, त्यांना अशा छोट्या गोष्टीमध्ये हे करायचं नाही। तर काही लोक सांगतात की आम्ही रस्त्यात जे मुलं टिंगल-टावळे करतात ते आम्ही निवडून आल्यानंतर ते उभे राहणार नाहीत, किंवा आम्ही कुठल्या हॉस्पिटलला त्यांना खर्च येणार नाही, मोफत, असं कधीच होणार नाही।
पण ही कामं काय आमदाराची नसतात, ही स्थानिक लोकांची, नगरसेवकांची आहेत. प्रशासन जे काय छेडछाड करतात त्याचं काम पोलीस स्टेशन बघेल, ते आमदाराचं काम नसतं. अन्याय जर कुणावर झाला तर आमदार त्या ठिकाणी हजर असतात. आपले जे आमदार आहेत बालाजी किनीकर, हे त्यांचं असं त्यांनी मगाशीच कोणीतरी सांगितलं की हात दाखवा आणि आमदार थांबवा, मला वाटतं किरण सोडून सांगितलं, अशा प्रकारचे आहेत. आणि त्यांची मेमरी आठवले साहेबांसारखीच आहे. ते कुठेही गेले आणि रस्त्यात जर एखादा कार्यकर्ता दिसला ते गाडी थांबवतात आणि विचारतात. आणखी एक त्यांची सवय असते की जर तुम्ही फोन केलात आणि ते जर फोनमध्ये उपलब्ध नसतील किंवा मीटिंग मध्ये असतील तर मिस कॉल बघून ते परत फोन करतात. असे आमदार आपल्याला भेटणार नाहीत. दुपारी 2 वाजता उठणारे आमदार आपल्याला पाहिजेत की सकाळी 6 वाजता उठून कामाला लागणारे आमदार पाहिजेत, हे आपण सगळ्यांनी ठरवायचं. आणि धनुष्यबाणाला मतदान करून आपण बालाजी किनीकरांना प्रचंड मताने निवडून द्यायचं. त्याचं कारण असं आहे की आज आपण जर बघितलं तर जे काही 21-22 उमेदवार आहेत त्याच्यापैकी फक्त 2च उमेदवार लोकांना माहिती आहे, बाकीचे उमेदवारच माहित नाहीत. आणि त्यामुळे जे मतं खाणारे लोक आहेत त्यांना जे थोडीफार मतं खातील खाऊ द्या, पण आपली मतं वाया घालवायची नसतील तर आपण ती मतं बालाजी किनीकर यांना द्या आणि प्रचंड मताने निवडून आणा. त्यांना पुढे भविष्यात मंत्री बघा, अशी मी आपल्याला आठवले साहेब किंवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आवाहन करतो. बालाजी किनीकर आज माननीय केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांनी माझ्या विधानसभेच्या 4थ्या टर्मच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी जाहीर सभा या ठिकाणी घेतली. त्यांनी आपल्या सर्व समाजाला आव्हान केले की डॉक्टर बालाजी किनीकर हे आपले उमेदवार आहेत आणि त्यांनी आपल्या समाजाच्या व अंबरनाथ उल्हासनगरमधील जे विकास केलेला आहे त्या विकासासाठी तुम्ही डॉक्टर बालाजी किनीकरांना मतदान करा आणि पुन्हा एकदा 4थ्यांदा त्यांना निवडून द्या, अशी त्यांनी या ठिकाणी आव्हान केलेलं आहे. आणि आमच्या समाजाला सर्वांना त्यांनी आव्हान केले की आपलं मत खाली घालू नका. जो उमेदवार जिंकणारा आहे तो जिंकलेला आहे त्यालाच तुम्ही मतदान करा आणि आपले कामं, आपल्या समाजाचे कामं ज्यांनी केलेले आहेत त्यांनाच तुम्ही निवडून द्या, अशी त्यांनी सर्वांना आवाहन केलेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.